पेन्शन योजनेसाठी वरळीमधील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत संप पुकारला आहे। त्यामुळे राज्य सरकारच्या सर्वच आस्थापनांची कामं पूर्णतः ठप्प झाली आहेत। वरळीमधील कामगार रुग्णालयातील परिचारिका, मेडिकल विभागाचे कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत। त्यामुळे आरोग्य व्यवस्थेलाही या संपाचा फटका बसतोय। याच ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रमोद पाटील यांनी। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत संप पुकारलेला आहे। कर्मचारी पूर्णपणे संपावर आहेत। अनेक आस्थापनेही आता ठप्प पडलेले आहेत। त्यांची मागणी आहे की जुनी पेन्शन आम्हाला लागू करा। मात्र शासन याकडे लक्ष देते की नाही हा संशोधनाचा विषय ठरेल। मात्र आता आपण आहोत वरळीतील कामगार रुग्णालयामध्ये आणि आपण बघत असाल हे जे कर्मचारी आहेत हे आतमध्ये रुग्णांची सेवा करणारे सगळे कर्मचारी आता अक्षरशः हे गेटवर येऊन बसलेले आहेत। ते कुठल्याही प्रकारे कामामध्ये सहभाग नोंदवत नाहीयेत। आता ते का असं करतायत त्यांची सरकारशी बोलणं झाले आहे का आपण त्यांना विचारणार आहोत। त्यांनी आजपासून बेमुदत संपात झाक दिली आहे। काही कर्मचारी जे संपामध्ये अनेक सगळेच कर्मचारी संपामध्ये सहभागी झाले आहेत। त्यातले हे कर्मचारी या रुग्णालयातले का संप पुकारलाय, काय मागणी काय? आजपासून आमचा बेमुदत संप आहे तो 2005 नंतर जो कर्मचारी कामावर लागलेला आहे त्यांना पेन्शन बंद केलेली आहे, NPS चालू केलेली आहे। तर आम्हाला OPS पाहिजे, ओल्ड जुनी पेन्शन। तर याच्यासाठी आज संप पुकारलेला आहे। या मागणीबरोबर आम्ही 18 मागण्या सोबत घेऊन चाललेलो आहे आणि आमच्या विश्वास काटकर साहेब आहेत त्या आणि ती जी सुकाणू समिती आहे त्याच्याबरोबर आज आमचा ऑनलाईन मुख्यमंत्री संपर्क साधणार आहे। त्यामध्ये जी काही आमच्या मागण्या आहेत त्याच्यातल्या जे काही मंजुरी होणार त्याबाबत आम्हाला जे कळवतील आणि यापुढे हा संप आमचा जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही चालू ठेवणार आहे। रुग्णांची गैरसोय होते असं तुम्हाला वाटत नाही का? रुग्णांची गैरसोय तसं काही एवढं होत नाही आहे, कारण MTSची आणि कॉन्ट्रॅक्च्युअलची जी पण माणसं सरकारने नेमून दिलेली आहे ती कामावर आहेत। पण आम्ही जे परमनंट कर्मचारी आहोत आणि त्यांच्या ज्या ह्या सगळ्या मागण्या आहेत त्याच्यासाठी हा संप मुख्यत्वे आम्ही पुकारलेला आहे। त्यामुळे शासन याकडे काय लक्ष देणं हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह प्रमोद पाटील, न्यूज 18 लोकमत, वरळी।